दंडोत प्रणाम। सर्वज्ञ प्रतिष्ठानतर्फे ही पदयात्रा लोहोसर खांडगाववरून सध्या चिचोंडी शिराळ या ठिकाणी सध्या चाललेली आहे। अनेक भक्तगण या पदयात्रेत सहभागी झालेले दिसतात। सर्वांना दंडवत प्रणाम, सर्वांना दंडवत प्रणाम। आता देखील अनेक लोक सध्या या पदयात्रेमध्ये जोडलेले आहेत। मागे महिला वर्ग, बंधू भगिनी या ठिकाणी जोडलेले आहे। बाबा दंडवत प्रणाम। एक छोटसा भजनाच्या आवाजातून पायी हळूहळू सांग कसा विसरू रे देवा तुला, सांग कसा विसरू, सांग कसा विसरू रे देवा तुला, सांग कसा विसरू ब्रह्मांडाचा तू निर्माता, ब्रह्मांडाचा तू निर्माता, निर्माता देवा तू निर्माता, तू निर्माता देवा तू निर्माता। उमाय मी करू देवा तुला, सांग कसा विसरू, सांग कसा प्रचंड उत्साह आहे। तुला सांग कसा विसरू। सर्वांना दंडवत प्रणाम। मागे शांत आहे। सर्वांना दंडवत प्रणाम। तुमचे घरचे पाहतात, आमचे बाबा दिसतात का नाहीये? दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम बाबा। आता सध्या आपण चिचोंडी शिराळ या मंदिरात चाललेलो आहोत। दंडवत प्रणाम सर्वांना। महिला वर्ग, तपस्विनी माता भगिनी, प्रचंड उत्साह त्यांचा दिसत आहे। सर्वांना दंडवत प्रणाम। मागे भजन वगैरे नाही म्हणत, काही म्हणताय दंडवत प्रणाम। आपले घरचे कुणी आहेत का पहा। सर्वांना दंडवत प्रणाम। चालू आहे तुमची। दंडवत प्रणाम बाबा। आता आपण लोहसर खांडगाववरून चिचोंडी पाटील या ठिकाणी चाललोय आणि आपण आता पुढचा प्रवास कसा आहे आपला? आज सकाळीच पदयात्रा निघालेली आहे आणि रस्त्याने थोडा अल्पोपहारासाठी या ठिकाणी थांबली आणि दुपारचा जो स्टॉप आहे ते चिचोंडी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी ही पदयात्रा जाणार आहे। त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने आणि आश्रमस्थांच्या वतीने पदयात्रेचं दुपारच्या भोजनाची, निवासाची व्यवस्था केलेली आहे आणि संध्याकाळी ही पदयात्रा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित मिरी या गावी जाणार आहे आणि त्या ठिकाणी या पदयात्रेचा मुक्काम आहे। उत्तम प्रकारे प्रत्येक ठिकाणी व्यवस्था होत आहे आणि अशा पद्धतीने ही सर्व मंडळी। किती लोक सहभागी असतील बाबा तरी? यावर्षी मतदानाच्यामुळे थोडीशी लोकसंख्या रोडावलेली आहे, तरी पण 500-600 मंडळी आहेत आणि उद्या आणि परवा मतदान झाल्यानंतर परत याच्यामध्ये लोकसंख्या वाढण्याची। बाबा खूप खूप आभार। आपण खूप सुंदर माहिती या ठिकाणी दिलेली आहे। दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। सर्वांना दंडवत प्रणाम। आणखी महिला वर्ग येतच आहे। आई काय थकला वगैरे नाही ना? प्रचंड उत्साह आहे ताई। हा, कसं आनंद येतोय ना? ओके 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 ओके। फार वयस्कर आहे महिला मंडळ, तरी देखील खूप उत्साहाने या पदयात्रेत सहभागी झालेले आहे। दंडवत दंडवत प्रणाम बाबा। कुठं आलो आपण आता? राहू दे काही नाही।
दंडवत दंडवत मंडप महिलांसाठी आहे. पद्धतीनं भक्ताने मागावं आणि देवाने द्यावं. आपलं काहीच नसावं, आपलं काहीच नाही. आणि भगवंत का येत नाही? भगवंत जरूर येतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. या ठिकाणी अजूनही गावकरी इथं बसलेले आहेत. या मंदिराची उभारणी करत असताना फक्त एकच ध्येय होतं की ज्या आचार्य सम्राट आनंद ऋषी महाराज साहेब यांची इच्छा वयाच्या 8व्या वर्षी मला त्यांनी सांगितली होती. आणि या ठिकाणी मला जागा प्राप्त नव्हती. या ठिकाणी मी फार लहानपणापासून येत होतो, पाहत होतो. माझा संपूर्ण इथं परिसर ओळखीचा आहे, परिचयाचा आहे. या परिचयाच्या ओळखीच्या जीवावर मी इथं आलो आणि त्यांची इच्छा पूर्ण करायची प्रयत्न केला. सांगा हे अमोघ दर्शन राया, जय जय अवधूत प्रभु राया, अवधूत प्रभु राया, जय जय अवधूत प्रभु राया.